पेशंटच्या मागे उभे पाहिजे ना आपण. एक असं घेऊ, एक कसं घेऊ. ओके. हा लेवा पाटीदार मित्रमंडळातर्फे आम्ही दरवर्षाप्रमाणे 2002 पासून आमचं रजिस्ट्रेशन आहे आणि 2002 पासून आम्ही दरवर्षी 15 ऑगस्टला रक्तदान शिबिर आणि समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 10वी 12वी ग्रॅज्युएट असे पोस्ट ग्रॅज्युएट असं मुलांचा सर्वांचा आम्ही समाजातील सर लोकांना प्रिन्सिपल लोकांना बोलवून त्यांच्या हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करत असतो. आणि रक्तदान शिबिर दत्ताजी भाले पिढीला आम्ही दरवर्षी 2002 पासून आमचा नियमित कार्यक्रम चालू आहे आणि आम्ही दरवर्षी देत असतो. यावर्षी आम्ही एमचे डॉक्टर पिंपळे सर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचं उद्घाटन केलं. दरवर्षी आम्ही डॉक्टर लोकांना बोलवून त्यांच्या हस्ते उद्घाटन करत असतो आणि रक्तदान शिबिर घेत असतो. तुमचं किती टार्गेट आहे आजचं रक्तदान? टार्गेट आमचं आज रक्तदानाचं टार्गेट आमचं 70-80 बाटल्या होतील. दरवर्षी तेवढ्या होतातच आमच्या. आणि 125 विद्यार्थ्यांचा सत्कार संध्याकाळी आयोजित करण्यात आलेला आहे. 10वी 12वी. त्या निमित्ताने समाजातील सर्व बांधव एकत्र येण्याचा सर्व कार्यक्रम असा असतो. सर्व गुणवंत विद्यार्थी संध्याकाळी समजा एका 5च्या नंतरचा कार्यक्रम आम्ही दिलेला असतो. किती वर्षापासून असा का? हा 2002 पासून. अच्छा, काय उद्देश काय आहे नेमका? उद्देश समाजातील मुलांना प्रोत्साहन मिळतं, त्यांना ट्रॉफी देतो, त्याच्यामुळे त्यांना थोडं प्रोत्साहन येऊन पुढे अजून ते थोडा अभ्यास म्हणजे अभ्यासक्रमामध्ये समाजातर्फेही त्यांना प्रोत्साहन देऊन ते अभ्यास करावा व त्यांनी पुढे प्रगती करावी हा उद्देश समाजाचा आहे. त्यात पाटील समाजाला तुम्ही काय आवाहन करणार या संदर्भात? लेवा पाटीदार समाजाला आता बघा आम्ही म्हणजे पूर्वी शेतकरी परिवारातून आलेले आहेत सर्व आणि बाहेरगावी आल्यामुळे सर्व नोकऱ्यांना असल्यामुळे शिक्षणामध्ये प्रगती झाली. बाहेर शहरामध्ये चांगलं शिक्षण मिळतं, ट्युशन्स वगैरे, आणि त्यामुळे लेवा समाजाचा जो परिवार आहे, जो समाज आहे तो आता शिक्षणामध्ये खूप पुढे गेलेला आहे. डॉक्टर इंजिनियर सर्व प्रगती करून पुढे जात आहे. बरेच विद्यार्थी बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा लेवा समाजाचे नाव प्रावीण्य मिळवलेलं आहे. बरेच फॅमिली फॉरेनला आहे. एक तर आमचे नारखेडे मॅडम आहे, त्यांनी मोठं सॉफ्टवेअरचं खूप मोठं इंडस्ट्री टाकलेली आहे अमेरिकेला, बँगलोरला वगैरे काही कंपन्या आहेत. खूप प्रगती केलेली आहे. काही समाजातील काही मुलींनी आणखी भर पडावी असे मंडळाचा प्रयत्न राहील. आमचा प्रयत्न तोच आहे की समाज कसा पुढे जायला पाहिजे आणि समाजाने कशी प्रगती करायला पाहिजे. डॉक्टर लोक खूप आहेत आमच्या समाजामध्ये. आता इथे सुद्धा सिग्माला आहे, धुतला आहे, एम्स हॉस्पिटलला आहेत. असे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये 3-3, 4-4 लेवा समाजाचे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत. किशोर खर्चे आहेत आपल्या याला सिग्माला, मिलिंद खर्चे आहेत, हरी चौधरी आहेत आर्थोचे सिग्माला, धुतला आहेत, डॉक्टर आर्थोचे पिंपळे सर आहेत एम्सला, त्यामुळे बजाज हॉस्पिटलला आहेत. त्याच्यामुळे जेव्हा समाजाची खूप प्रगती होते आणि होणार आहे पुढे. आपलं नाव सर? माझं नाव मधुकर भागवत सरोदे आहे. मी इथे शिक्षणानिमित्त माझे आईवडील शिक्षक आहेत, ते भरपूरला असतात. मी शिकून मुंबईला हिंदुजा हॉस्पिटलला आणि अंबानीला हॉस्पिटलला होतो आणि 13 वर्षापासून एम्स हॉस्पिटलला आहे. लेवा पाटीदार मित्रमंडळ आणि महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हा जो ब्लड डोनेशन कॅम्प
आणि जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना जो सत्कार करणार आहेत त्याच्या मागचे उद्देश असे आहेत की पहिली गोष्ट म्हणजे की समाज आपला स्वतः सुधारावा, त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि दुसरं रक्तदान करून हे नुसते आपल्याच नाही ह्या सगळ्या समाजाला त्याचा फायदा व्हावा आणि इमर्जन्सी पेशंट जे असतात त्यांना त्याचा फायदा व्हावा हा त्याचा मागचा हेतू आहे. आणि याबद्दल मी अभिनंदन व्यक्त करतो आणि मला बोलवलं हे मी माझं भाग्य समजतो.